माझं नाव सुरेश प्रभाकर माने. गाव कोणतं? मी दायरेगाव पुणे इथून आलोय. काय त्रास आहे? मला दोन्ही खुप्यांचा त्रास आहे. दोन्ही खुप्यांना सगळ्या डॉक्टरने ऑपरेशनच सांगितलं होतं. आता 1.5 वर्षापासूनचा त्रास आहे. पण 1.5 वर्ष झालं मी मग ते ॲलोपॅथीच्या गोळ्या वगैरे घेऊन त्याचप्रमाणे आत्तापर्यंत आलोय करत. पण आता खूपच त्रास वाढलाय. म्हणजे दोन्ही पायाला सूज पण येते. त्यांच्या खुब्याच्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी सूज पण आहे. चालताना भरपूर त्रास होतोय मला आत्ता तरी सध्या. आता बसता येतं खाली? बसता येत नाही खाली. म्हणजे कुठपर्यंत जाताय तुम्ही? नाही म्हणजे हात पण असं त्रास होत आहे. बघा हां, याच्यापेक्षा खाली जाऊ शकत नाही. नाही मग इथं गुडघ्यांना त्रास होतो असं, आणि इथं पण लगेच लॉक होते इथं. पण हे जर का मी आधार घेऊन जरासं हे केलं ना तर मग हे करू शकतो, पण पंजांवरती फक्त टाचा टेकत नाही. हात वगैरे उचलत की दोन्ही? हा त्याचं नाही काय प्रॉब्लेम. हाताचा फक्त पायाचा प्रॉब्लेम, दोन्ही खुब्यांचा प्रॉब्लेम. आणि इथं बसून सगळे सूजच आहे. ओके. इथे जरा आहे ना बोलत नाही का घेता आम्ही ते डॉक्टरच्या गोळ्या दिल्लीच्या हे घेताय का? हां. कपाळ टाका. ऑपरेशन वगैरे कोणतं नाही नाही ना? नाही. बरं का सर, हिचं इथे मानेच आहे बरं का बायकोच. त्याच्यानंतर क्रॉस झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये एक साईड उतारलेली आहे यांची, ही साईड तिरकी झाली. बघा इथपर्यंत, बघा इथपर्यंत. इथं पण त्रास होतो, बघा इथं पण त्रास होतो, इथं पालटे. त्याच्यानंतर इथून सुरुवात झाली यांची, बघा इथून बघा इथून प्रॉब्लेम सुरू झाला यांचा. चकतीचा प्रॉब्लेम क्रॉस झाले, एकदम बेंड झाला. हा त्रास आहे त्यांचा. आता एक पाय खालीवर आहे, हा पाय खाली आहे, खालीवर पाय आम्ही असे टाकाय शोधलेला आहे. पहिले ह्याला त्रास होता, याचा सकाळी शेवटी गेला तर ह्याला त्रास भरपूर त्रास क्रॉस झालेला आहे. आता असे झोपावर पाठीवरती किती उचलतो, सोडा उचलतो, सोडा खाली घेताना कधी कधी किंवा पुढे सरकवताना असं हाताने ठेवायला. आता हा सुपर पेट उचलतो, हा उचलत नाहीये. हा पण इथं स्पेन करतो, असं ओढितो, एकदम ओढितो. थोडं जास्त ठेवलं की नाही इथं मरग लागते. द्या काय लागून उचला बघा. आता पालते हात.
सोडा एकदम फ्रीमध्ये. सोडा एकदम फ्रीमध्ये. सोडा एकदम फ्रीमध्ये. कपाल टाका बरं. सोलापूर. किती मुलं आहेत? 2 मुलं आहेत. काय नाव आहे त्या मुलांचे? मीरा आणि स्वरा. मीरा आणि सोला. मुली आहेत का दोन? स्वरा मीरा. शाळेत कितीला आहे काय? एक 9वीला आहे आणि एक मोठ्या लागते. छोटी आहे का? हां. कुठं सर्व्हिसला आहे तुम्ही? साई सर्व्हिस. साई सर्व्हिस. हां. कुठं? इथं पुण्यातच आहे. पुण्यामध्ये. आत्ता परत लागलो 3-4 महिने झालं. मध्ये जॉब गेला होता. परत म्हणजे ह्याच कारणाने म्हणजे चालतं. दोघं जणी का? नाही त्यांना विचारतो तुम्हाला नाही. काय नाव आहे पोरांचे? लहान भाऊ रमेश. एक साईडला म्हणते आपण. भाऊ काय करतात? तो पण आहेच कंपनीत. कंपनीमध्ये. काय खाणार दुसरं? चपाती खाल्ली का? ठीक आहे, जेवण कर आणि मग जा. हो ठीक आहे, ठेवू का? सूज वगैरे सगळं कमी होईल.
आता 2 पाय बसतील ते 5 मिनिटामध्ये. एकदम फ्रीमध्ये. मांडी घालायला नव्हती सांगितली ना, 2 दिवसाला मांडीच नाही घेतली. आता महिना झाला आमच्या ड्राईव्ह करतात. आमच्या साडू घेतली लिंबीचे अच्छा. 15 दिवस मग गाडी करून मी थांबलो. इथूनच चालत गेले याला घेऊन जाईल. आता सायकल जाते रोज गावात लिंबीच्या नाही नाही पिसप. आता हे कसं आता एकदम नाजूक त्वचा झाली, त्वचा नाजूक झाली, त्याच्यामध्ये रक्त सप्लाय होईल ना त्यावेळेस घट्ट होते. इतक्या दिवसात कधी नीट होऊन गेले असते, तुमचे मित्र कसे पळत गेले. तुम्ही मागेच यायला पाहिजे होतं त्यांच्या बरोबर, कधी चुकी होऊन गेला असतं तुम्ही. माणूस काय म्हणतात आधी आपण अनुभव घेऊन बघू, मग आपण दुसऱ्याला सांगू. 100% ओके होणार ते. आता आमच्या मुलाचा हाच प्रॉब्लेम आहे. आम्ही त्या साताऱ्याला नेलो होतो, ते जॅक लावून उडील होतो. जॅक लावून उडते. हा जॉईंट एबीएन राईट साईडचं, यांचं लेफ्ट साईडचं आहे. नाही, दोन्ही दोन्ही राईट. जिम करत होता, जिम मुळे प्रॉब्लेम झाला. काहीतरी उचलण्यात आलं नाही. ही पेशंट आहे ना, ही पडलेलं आहे पेशंट. पडलेलं आहे ना. ऍक्सिडेंट वगैरे तर असं नाही झालेलं, आफ्टर कोविड त्रास चालू झालाय. नाही हा बऱ्याच दिवसापूर्वीचा आहे, हे आत्ताचा नाहीये. आर्थरायटिस जेनेटिक पण आहे फॅमिलीमध्ये. ते आर्थरायटिसचं पेशंटला कदाचित कोविडमध्ये जास्त हाडांवर परिणाम किंवा काय असं काही असेल तर माहिती नाही. सोडा एकदम त्याला सूज कमी आहे, त्याला सूज कमी आहे, फक्त इथे एवढ्यात सूज आहे फक्त. त्याला पूर्णपणे आता 2 वर्षात सूज आत्ताच 1-1.5 महिना झाले. नाही लॉक करायला लागलं ना पूर्ण. तरी अजून 2 महिन्याच्या आतमध्ये स्टॉपिंग होतं. म्हणजे लॉक होत चाललं होतं पूर्ण शरीर. आता ओके होणार ना. हो ओके होते. काहीच माहित नाही इथलं आता हिला मुकडनं कळलं मला. एकदम परफेक्ट म्हणजे परफेक्ट होते ना. काही अडचण नाही त्या गोष्टीची. त्याचे बोटं मोडले नाहीत, फक्त 2 बोटं मोडलेत त्याच्यातले 5 बोटं मोडले. ह्यालाच चालू होता ट्रान्सफर. डॉक्टरकडे गेलं का ऑपरेशन शेवटी बोलणारच नाही आपण. ते घाबरवल्यामुळेच तर बघा, घाबरवत वर्ष असणार. मांडी नाही घातली, कमोड कंपल्सरी यूज केला, त्याच्यामुळे ते सोडा एकदम श्वास द्या. सोडा एकदम फ्रीमध्ये. मान अशा पद्धतीत टाका खाली, टाका एकदम टाका. हां सोडा टाका टाका. हां टाका एकदम. चालेल. मान टेकली, पहिले टेकत नव्हती. हा सही नव्हते वरती होते. सोडा एकदम फ्रीमध्ये. तो हात द्या. हां तशी मान सोडून द्या मागं. हा हात असा, तो हात द्या. मान पूर्ण गुडघा टाका, मान पूर्ण टाका खाली, पूर्ण मान. तुमचं आडनाव काय? माने. बस ओके. मान पूर्ण मागं सोडून द्या फ्रीमध्ये. त्या सोडून सोडा.
सोडा एकदम, सोडा एकदम, सोडा. तो हात द्या. मान पूर्ण. कुठं आता काही टेन्शन नाही. कसा माहिती का किती होती कटपट होती तेवढी होती. अशी मांडी होती एवढी. त्यामुळे अजून लय भरपूर राहिलेलं आहे ट्रीटमेंट. हां झाली. पहिली अशी घालता येत होती, तेवढी नव्हती जवळ. हां नुसते पायाशी लांबून द्यायचे ना. आता असे झोपावर झोपतात आहे असे पाटणीवर. ते लांबून पाहिजे त्या जोरात लांबून, त्याला काय नाही. हां बस. हां चाललाय. काय नाही. दोन्ही बाजू असतात ना सर. बघा आता हे शिरा दिसायला लागल्या मग एकदम. आता ही सूज आहे ना मग असं दाबलं की पूर्ण दाबायचं. आता हे रक्तवाहिन्या कव्हरिंग होत जाते आणि याची सूज कमी होत जाते. लगेच लगे पूर्ण सगळं नाही व्हायचं पण ऍक्टिव्ह होत जाणार सगळं. गाडी त्याला कमी. सोडा सोडा. झालं मागायच्या पेक्षा कमी झालं. आराम वाटायला लागला ना आता.
सोडा एकदम फ्रीमध्ये. सोडा. बिल्ला सोडा पाहिजे. बिल्ला पाहिजे टाईट धरायचंच नाही अजिबात. सोडा एकदम फ्रीमध्ये. सोडा एकदम फ्रीमध्ये. ओके. पिंजऱ्यामध्ये घे. मांडीमध्ये पाय बारीक झाले ना, जास्त बारीक झाला हा पाय. तो जास्त जास्त बारीक झाला तो. लय दिवस काढले गेले ना. दीड आता ह्या पायाची याची ही आहे ना सगळी मसल वाढतील याची. सगळ्या मसल वाढत जाणार याच्या. 15 दिवसात खूप फरक पडत. हा 15 दिवसात लय फरक पडेल त्यांना. आताच माहिती आहे का मारतील ती 5 मिनिटात. लय दिवस झाले ना. लय. आवडे 2 वर्ष. नाही तर प्रॉब्लेम एकाएकी नाही होती. हो त्याच्या आधी झालं असेल. ह्याच्या अगोदर तुम्हाला लॉक करीत चाललं होतं. स्टॉपिंग तुम्ही सरासरी ह्यांना दुखणं तरी 9 ते 10 वर्षापूर्वीच आहे. पण लॉक करीत गेलं. आता करोना एक आत्ता झालं. ह्या गोष्टी नाही, डॉक्टर म्हणतात की ही कारणं असू शकतात की स्टेरॉइड किंवा मग हे असं पडलेलं कुठं ऍक्सिडेंट वगैरे. पडल्याने पण आता ते नाही, स्टेरॉइडचा काही संबंध नाही, कारण कोरोना झाला पण आम्ही होम क्वारंटाईन होतो. असं काही औषधं कुठली घेतली नाही गेली. कोरोनाचा आणि त्याचा नाही याचा त्याचा संबंध नाहीये. काही संबंध नाही त्याचा. काहीच नाही. कोरोनाचा आणि त्यांचा काही संबंध नाही. काही नाही संबंध. आता तुम्हाला सांगतो ह्याच्या अगोदर हे कोरोना आत्ता झाला पण ह्याच्या अगोदर पेशंट माझ्याकडे होते ना अशी. तर ते प्रमाण खूप कमी होतं डॉक्टर म्हणले. आता कसं हे प्रमाण वाढलंय आफ्टर कोविड. वाढलं म्हणजे त्याचं कारण आहे. कारण काय होतं सोडायचं फ्रीमध्ये. जास्त वयाचे नाहीत त्याच्यामध्ये. त्यावेळेस तर म्हणजे आम्हाला एवढं घाबरवलं की ऑपरेशन केलंच पाहिजे. म्हणजे जहांगीर, पुना हॉस्पिटल, संचेती, हर्डीकर सगळे डॉक्टरांनी जागेवर बसवलं असतं. डॉक्टरांनी पैसे घेऊन जागेवर बसवलं फोन असतं. येतो. मावळ काकांचा धंदा येऊन गेला. काय शिकलेली लोक आहेत ना अशा गोष्टीवर जास्त विश्वास ठेवत नाही. नाही पण आम्ही तेच सगळे म्हटलं, कारण थकले का आताशी मग? 40 आहे, 40 कम्प्लीट आहे त्यांचं. मग असं ऍटलीस्ट 10 वर्ष नाही आयुष्यभर एकदम क्लिअर राहतील ती. आता काय नीट होणार पण तुम्हाला परत यावं लागेल कधीतरी इकडे. 10-15 नाही कायमचे नीट झाले आता. मला मार्ग कुणी सांगितलं चांगला सांगितलं. ते आता कोण कोणाच्या रूपात कधी भेटतं सांगता नाही. ते आध्यात्मिक पण खूप आहे. झालं की ओके होत चाललं पलीकडं. झालं? सुशी कमी झाली. ऍक्टिव्ह कधी चालला ना आता लालपणा कमी होत चालला ना जरा.
त्याच कमी कमी होत जाणार त्याला. परवा आम्ही अर्ध्या रस्त्यातून पाठीमागे गेलो. आम्हाला माहित नव्हतं. कारण बुकिंग असते सगळ्या आदल्या दिवशी बुकिंग होतं. सगळं बुकिंग असतं. काकाने सांगितलं. आळंदी इकडची मग पुन्हा आळंदी. पुण्याच्या तिकडनं आली का तुम्ही? निगडीतून आपण. आळंदी पुण्यापाशीच आहे ना. नाही इकडं पण एक आळंदी. लोणेगाव लो. हा तेच लोक. आळंदी गावात राहता का तुम्ही? नाही निगडीत राहायला. अच्छा. निगडी आमचं गाव इथंच आहे पारनेर. हा. सकाळी पारनेरची होती ना पेशंट. ओके. ते पुण्यामध्ये राहते ना. आम्ही सिंहगड रोडला असतो. होय का? दायरी. दायरीला राहायला. आणि मामा माझ्या आळंदीत आहे. हा. माझं माहेर औंध. माहेर औंध तिथलं. औंध ना. हा हरिहर चौक. हा. चांगले ओणीत आणले ना. हम्म. त्याच्यानंतर मग ते म्हणले याला घेऊन जा. यांचं मित्र 2-3 वेळा आल्यानंतर त्यांनी यांना सांगितलं हो. की मला फरक पडा. ते कसं फरक पडेपर्यंत समोरचा माणूस पण सांगत नाही ना. त्यांचे मित्र आहेत ना, हा. त्यांची लय भयंकर परिस्थिती होती. आता आज रोजी पळत येते पळतात ना. नाशिकची. ते डिस्कचा लय मोठा प्रॉब्लेम झालाय. तर तुम्ही म्हणता ते करून करून माझे सोडा एकदम फ्रीमध्ये. सोडा एकदम फ्री. फ्री सोडा. सोडा एकदम फ्री. टाईट हा पाय धरायचंच नाही. सोडा एकदम फ्री. मोडून धरू नका. सोडा एकदम फ्री मध्ये. फ्री सोडा. मोडून धरू नका. त्रास होत असतो. नाही असं नाही. शिराजी साहेब सोडा एकदम फ्री मध्ये. उठा बरं आता. झाले पाय कमी झाले. पाय लागले कमी. हो. ठीक आहे. निळा हिरवा शिरा. कमी कमी होत जाणार. स्टेप बाय स्टेप कमी कमी होत जाणार. हे सगळं कमी कमी होत जाणार. हे टोटल कमी होणार. हे सगळं कमी होणार. आता जसे ऍक्टिव्ह करते ना ते तस तसं अजूनच कमी होत जाणार. आता मांडी करा. करा मांडी. जेवढी होती तेवढी करा. तसं काय नाही. शेवटीच घाला म्हणून नाही तुम्हाला. तुमची हिशोबाने करा. सोडा. हां आता भरपूर मांडी झाली. पुढे झोपले. आता जो काय लागलं. सर्व वाक्य आता आता मांड्या खाली खाली चालल्या ना. सोडा एकदम मध्ये.
आता नाही इथं खुप्यामध्ये असे दाब येत असतात. दाब येते हा दोन्ही हम्म. इथं आणि इथं. बरं. आता सरळ व्हा, अशी अशी एकदम हम्म. बरं, असं. हम्म. द्या पाय लागून. असं मांडी हे काढताना आता डायरेक्ट काढता येत नाही. हां हां द्या ना मग. त्याला काय नाही. द्या ना मग direct. असं. हां. या पाहिलं काही नाही, ह्याला नाही हात लावतोय काही नाही. बरं. आणि ह्याला वरती घेताना खाली घेताना आता काय करा, हां. माझ्या सरकून बस. तुम्हाला किती वाटतंय ते? होतोय. हां. हा हां. हा कितपर्यंत सरळ आहे, बसते तसं. द्या म्हणजे पुढे झुका. झुका. जेवढं झुकता येईल तेवढं झुका. हां. तेवढं झुकता. झुका. झुक. झुका. 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 झुका पुढं. बस ओके. झुका. झुका एकदम. झालं ओके. झुका. झुका. झुका पुढं पुढं झुका राव. झुका. झुका. दम लागला. इथं दुखतंय. घ्या पाय जुळून आता. इकडे दुखतंय. हां घ्या जुळून पाय. घ्या जुळून. घ्या जुळून. घ्या जुळून. ओके. असे घ्या जुळून आता. आता आले. आले. हो. किती दिवसातून धरले असतील तुम्ही? याच्या आधी नाही भेट पण धरताच नव्हती, एक तर तुम्हाला बॅलन्सच नव्हतं होत ते. हां अजून खांद्याशी बघितलं इथं बसून हां. हे होतं असं, इथं परत जात होतं असं. इथं आता जायचं. सध्या अजून लई राहिलेलं. झुका पुढं. झुका. बस ओके. झुका. हां जरा आता पाय. झालं. हो आता त्रास कमी कमी होत चालला. हो. बसायला. इथं जरा थोडं. हां आता मांडी घालून बघा बरं. काय मांडी आता भरपूर कमी झाली मांडी. आता 3 व्हायचं कमी झालं ना. हां. त्रास कमी झाला. हां? त्रास कमी झाला. हो, तो- आता बस. इथं जरा थोडं अजून हे होतंय. नाही तर मागं असं वाढायचं मागच्या वाढायचं. साईडला. मागं साईडला. माझं हे आता असं वर्किंग व्हायला तरंगायचं वरती. आता वर्किंग करा. बसायला व्यवस्थित ठेवायला लागलं. हां. फक्त पुढं ह्याच्या त्रास होतो हे होतो इथं. ह्याच्यामध्ये हां. आणि इथं 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 आणि हे हां आता पुढं झुका. पुढे जेवढं झुकता येईल तेवढं झुका. झुका. हां इथपर्यंत येत आहे फक्त. हां. हां झुका. हां ओके. झुका. झुका. आता काही अडचण नाही. झुका. आता पुढं हात द्या की राहू. इतकं काय चाटायची गरज आहे. हां असं करा पुढं. झुका पुढं. अहो इथं अशी रगडून दिलं कसं काय पुढे जाताना तुम्ही. हां द्या पुढं पुढं करून. हां घ्या पुढं. हां झुकून द्या काय नाही. हां घ्या पुढं. झुका. झोपले झोपले. झुका भरपूर. झुका पूर्ण. हां 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 किती दिवसातून झुकले असतात तुम्ही? हां? किती दिवसातून झुकले असतात? 2 वर्ष. हां 2 वर्ष. आता पाय काढा. आता पायचं सुद्धा हेच पाहिलं. ह्या पाहिलं काय नाही. तुझं कमी होत चालले. हां. झालं कमी होत चालले. दोन्ही पायांच्या कमी 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 चाललंय. उठा बरं. फास्ट बघा ते लिंबापर्यंत जावा. सणा फास्ट मध्ये पळत गेले तरी चालेल. काय अडचण नाही.
दोन्ही पायावर सारखं बोजा द्या आणि सण सण चला. ते नाजूकपणा नाही उपयोगीचा. उजव्या पायला जास्त नाही, पूर्वीपेक्षा आता बघा ना फ्री आहे जरा.